आज 26 डिसेंबर बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन. या सोहळ्याला शिक्षक आमदार यांची उपस्थिती लाभली. मान्य किरण सरनाईक यांची उपस्थिती या मेळाव्याचं वैशिष्ट्य होतं. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आज संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला. या निमित्तानं संग्रामपूर परिसरातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील राजेश्वर देशमुख यांच्याशी संबंधित आणि त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते प्रसिद्ध पाटील, ज्ञानदेव मानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वारा पिसे, ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवर यांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. आमदार किरण सरनाईक आणि त्यांच्या समवेत आलेली सर्व मान्यवर मंडळी यांचं व्यासपीठावर आगमन झालं आणि त्यांचं स्वागत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट पद्धतीने केलं. जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि परिसरातील पालक या ठिकाणी उपस्थित होते. राजेश्वर देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्तानं त्यांचं यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार किरण सरनाईक, प्रसिद्ध पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सुद्धा देशमुख परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ काँग्रेस नेते वारा पिसे यांचासुद्धा सत्कार यावेळेस करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वच शाखाचे विद्यार्थी यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित होते. शालेय विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांचा गुणगौरव तसेच यथोचित सन्मान केला. स्वागत गीताने मान्यवरांचं उत्कृष्ट स्वागत करण्यात आलं. त्यानंतर या महाविद्यालयात सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचासुद्धा यथोचित सन्मान करण्यात आला. राजेश्वर देशमुख यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळेस महाविद्यालयाच्या वतीने निघणाऱ्या पुरवणीचं विमोचनसुद्धा मान्यवरांच्या कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. या संस्थेमध्ये आल्यानंतर मला सातत्यानं सन्माननीय विक्रमराव बापूसाहेबांची आठवण येते. याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांच्यामध्ये जी जिद्द होती, चिकाटी होती. हे काम हातात घेतल्याच्या नंतर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती आणि त्याच्यामुळं या ग्रामीण भागातल्या खेड्यामध्ये निवाण्यासारख्या गावामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आणि ते त्याच्यानंतर सन्मान्य श्री राजेश्वरराव बापू देशमुख यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या शिक्षण संस्थेचा जे आता 18 मुलांमध्ये चालू झालेली संस्था ही या ठिकाणी वटवृक्ष तयार झालेला आहे. याचं कारण या ठिकाणी आज नर्सरी पासून तर सिनियर कॉलेजपर्यंत सर्व युनिट आपण आणले. राजेश्वर बापू, तुम्हाला मी मनापासून या अमरावती विभागात आमदार या नात्याने शुभेच्छा देतो. निवाण्यासारख्या खेड्यागावामध्ये, संग्रामपूर सारख्या या तालुक्यामध्ये, मागासलेल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था काढणं, ती चालवणं, त्या ठिकाणी मूर्तरूप देणं ही फार मोठी बाब असते. आणि या बाबीमुळे मला आज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ज्यांची उद्या जयंती आहे त्यांची देखील आठवण मिळालेली आहे. तोच उद्देश त्याच पावलावर पाऊल टाकून सन्मान्य विक्रमराव बापू यांनी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शाळा काढली. त्याची जोपासना सन्मान्य राजेश्वरराव बापू करून राहिलेले आहे. उद्देश एकच आहे की खेड्यापाड्यातला, तांड्यावस्त्यातला, दुर्गम भागातला शेतकरी असो, शेतमजूर असो, यांचे मुलं मुली या शिक्षण क्षेत्राच्या प्रवाहात आले पाहिजेत आणि सुशिक्षित या ठिकाणी उच्चावरून त्या ठिकाणी चांगले नागरिक देशाचे तयार झाले पाहिजेत आणि आपल्या स्वतःचं
नावलौकिक त्यांनी या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून केलं पाहिजे. ह्या उदात्त हेतूनं त्यांनी या ठिकाणी शिक्षणाचं जाळं पसरलेलं आहे. मी 2019-20 मध्ये उभा होतो. तर आत्ताच रंगाबाबूला सांगितलं की या संस्थेने मला सर्व शिक्षक लोकांनी खारोडे पासून उद्गारे सर्व यांनी मला पहिल्या पसंतीचं मतदान देऊन मला निवडून दिलं. मी या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचं हृदयापासून मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं या वरिष्ठ सभागृहामध्ये मला पाऊल ठेवण्याची संधी मिळाली आणि तुम्ही ज्या विश्वासाने मला त्या सभागृहात पाठवलं. माझ्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न मी मार्गी लावायचा प्रयत्न केला. त्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो मार्गी लागलेला आहे, तुम्ही आपल्याला एक नम्रपणे नमूद करू इच्छितो. तो प्रश्न म्हणजे गेल्या 15, 18, 20 वर्षापासून अशा काही शाळा होत्या की ज्यांना वेतन अनुदान नव्हतं. सभागृहामध्ये आपण प्रश्न मांडला की गेल्या 15, 18, 20 वर्ष झाले निकष पात्र आहे, मूल्यांकन झालं, यादीमध्ये नाव आहे, अशा विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना, महिला भगिनींना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेचं सरकार उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं. वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री होत्या आणि या महाराष्ट्रातल्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय वर्ग तुकड्या यांना वेतन अनुदान मिळालं. ही फार मोठी फलश्रुती माझ्या कार्यकाळात झाली. मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, टूटिए हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू राजेश्वर, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित तसेच कॉन्व्हेंटच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धातील स्पर्धकांना आजच्या दिवशी शील्ड प्रमाणपत्र देऊन त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि या कार्यक्रमानिमित्तानं आलेली सर्व मंडळी यांना स्नेहभोजन देण्यात आलं. या स्नेहभोजनाचा आस्वाद परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतला. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, निवाणा.